पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा प्रभू चरणी भगवत चरणी समर्पित करण्याचा अत्यंत गोड असा योग आहे। आजच्या सप्ताहाचा दिवस पाचवा आहे आणि आजही मी आंबडच्या पाचवीला पोहोचलेला आहे। सुंदर असं वातावरण आहे, गाणारे वाजवणारे मंडळी अत्यंत सुंदर आहे। एकच गोष्ट कमी आहे, वेळ आज कमी पडणार आहे। ताईंनी मला सांगितलं 12:30च्या पुढे कधी सोडा। मी 12:30 पर्यंत जाणार नाही, कारण तुमच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले मला पाहायला परवडणार नाही। सुंदर असं वातावरण आहे। पाचव्या दिवशीचं कीर्तन पुष्प प्रभू चरणी भगवत चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती साधकांचे मायबाप देहू निवासी देहूचे सुप्रसिद्ध साधू हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवरायांचे खरे गुरु वारकरी संप्रदायाचे कळस ज्यांनी जीवनात कधीच केला नाही तुमच्या आमच्यासारखा भजनाचा आळस पंचमवेद निर्माते मानवी देह घेऊन निजधामा गेले निरामने सकळ संता तुशिविले असा ज्यांचा अधिकार नव्हे तुका जरी सहज बोलेवाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी दिसायला सामान्य पण असायला मात्र असामान्य असणारे अधिकार संपन्न महात्मे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा भंग सेवेकरिता निवडलेला असून आजच्या भंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री संत तुकोबाराय धर्माच्या पालनाच्या संदर्भाने सुंदर असं चिंतन प्रतिपादन करताय। विठ्ठला सेवेकरिता निवडलेला भंग जगद्गुरु तुकोबारायच्या भंगाच्या माध्यमातून सांगतात की बाबांनो आम्ही जन्माला आल्याच्या नंतर किंवा अवतरित झाल्याच्या नंतर महत्वाचं काम करतो, महत्वाची कामगिरी बजावतो, ती म्हणजे आम्ही धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन करतो। हेच काम करण्याकरता आम्ही जन्माला आलो। हे काम केल्यानं आमच्या नामरूपी संप्रदाय रूपी धर्मरूपी बीजाचं नाव वाढत असतं। धर्माच्या पालनाचं पवित्र काम करताना तीक्ष्ण अशा शब्दरूपी बाणाचं शस्त्र आम्ही धर्माच्या पालनाच्या युद्धामध्ये वापरू आणि या पवित्र कार्या कसल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता भीडभारही न राखता मग उच्च वर्णीय असो अथवा नीच वर्णीय लहान असो अथवा मोठा नर असो अथवा नारी हा भेद समूळ नष्ट करून धर्माच्या पालनाचं पवित्र काम आम्ही पुढे घेऊन जाऊ असं जगदवंद्य तुकोबाराय आजच्या भंगामध्ये म्हणताय। विठ्ठला विठ्ठला अभंगाच्या 4ही चरणाचा भावार्थ सुलभरित्या तुम्हा सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। अभंगाचा भावार्थ तुम्हा सगळ्यांना कळाला असं गृहीत धरून पुढे बोलायला काय हरकत आहे? सगळ्यांनी प्रसन्न बसा। थंडी वाजते याची जाण मला आहे, थंडी मला सुद्धा वाजते। सगळ्यांनी प्रसन्न बसा, ताट बसा। कोणी गोदाडे घेऊन आले, कोणी रगी घेऊन आले, म्हणजे सगळ्यांनी ताट बसा, प्रसन्न बसा। आपल्या चेहऱ्यावरची भावमुद्रा अत्यंत प्रसन्न असली पाहिजे। आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे मार्गदर्शक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आमचे संजयजी महाराज जयस्वाल महाराजांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। असं तुम्ही आंबडच्या महाराज मंडळीने ठरवलं होतं का परीक्षा घ्यायची? मी ढक्कल पास माणूस आहे। विठ्ठला विठ्ठला काय चाललं होतं आपलं? अभंगाचा भावार्थ सगळ्यांना कळाला असं गृहीत धरतो। कीर्तन वेळेवर सोडावं वेळेवर सुटावं असं वाटत असेल तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची भावमुद्रा अत्यंत प्रसन्न असणं अत्यंत गरजेचं आहे। माझ्या कीर्तनामध्ये सगळ्यांचे चेहरे प्रसन्न असले तर कीर्तन वेळेत सुटतं। ऐका 3 महत्वाच्या सूचना कीर्तनामध्ये सगळ्यांनी पाळायच्या। सूचना क्रमांक 1, एकदा कीर्तनात बसल्याच्या नंतर कुणी उठून जाण्याचा प्रयत्न करायचा? बोला बोलत जगाडे तुम्ही बोललो तर कीर्तन होईल। तुम्ही आणि मी मिळून करायचं असतं त्याचं नाव कीर्तन आणि नुसतं मीच बोलायचं तुम्ही ऐकायचं त्याचं नाव भाषण। भाषण करायचं का? कीर्तन करायचं। सगळ्यांनी बोलायचे। तुम्ही आम्ही खिळी मिळी गदारोळी माझी भाषा कळते। मी तालुक्याच्या बाहेरचा, मी मराठी भाषेच्या व्यतिरिक्त भाषेत कीर्तन करणारा कीर्तनकार नाही। प्रसन्न बसायचं। तुम्ही एवढे गंभीर चेहरे करून बसलात ना मला टेन्शन यायला लागलं। मला टेन्शन यायला लागलं मी काकड्याचं टायमाला सोडित नसतो। सूचना क्रमांक 1, एकदा कीर्तनात बसल्याच्या नंतर कुणी उठून जाण्याचा प्रयत्न करायचा? सूचना क्रमांक 2, महिला मंडळीसाठी एकदा कीर्तनात बसल्याच्या नंतर कुणी मध्ये गप्पा मारून बडबड करायची? तुम्ही महिला आहे। आणि सूचना क्रमांक 3, ज्या वेळी मध्ये विठ्ठल विठ्ठल भजनी त्यावेळी हाताने कुणी ही टाळी वाजवायची नाही। ज्या वेळी मध्ये विठ्ठल विठ्ठल भजनी त्यावेळी सर्वांनी मोठ्या प्रेमाने
टाळी वाजून भजन करायचे. विठ्ठला विठ्ठला या तीनही सूचनाचं आपण सगळ्यांनी माझ्या कीर्तनात का तंतोतंत पालन केलं तर कीर्तन बरोबर 10ला सुटलं. सूचना का नाही पाहिल्या तर तांबडं फुटलं. विठ्ठला जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात आम्ही धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन करतो. सज्जनाव, कशाला म्हणतात धर्म? काय आहे धर्माची व्याख्या? शास्त्र सांगतो जो धारण केला जातो त्याला धर्म असं म्हणतात. प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी कर्तव्य करत असतो. काम करत नाही, कर्तव्य करत नाही असा व्यक्ती या भूतलावर शोधूनही सापडत नाही. असा जीव या भूतलावर शोधूनही सापडत नाही. प्रत्येकाच्या कामाच्या मर्यादा, प्रत्येकाच्या कामाचा आवाका, प्रत्येकाच्या कामाच्या कॅपॅसिटी वेगवेगळ्या असतात. या भूतलावर जन्मलेला प्रत्येक जीव, जीवापासून शिवापर्यंत प्रत्येकाला काहीतरी कर्तव्य वाट्याला आलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला आलेलं विशिष्ट कर्तव्य कर्म आहे, तोच आपल्या जीवनातला धर्म आहे. विठ्ठला या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या भगवान परमात्म्यापासून तर सुरंगीनगर मधल्या प्रत्येक भाविकापर्यंत प्रत्येकाच्या वाट्याला आलेला धर्म आहे. भगवान परमात्म्याच्या जीवनामधला धर्म आहे. श्रीमद भगवद्गीता नावाच्या ग्रंथामध्ये अर्जुन नावाच्या भक्ताशी संवाद साधताना प्रभू अर्जुनाला बोलतात, अर्जुना, जेव्हा जेव्हा या धर्मावर संकट येईल ना, तेव्हा तेव्हा धर्मावर आलेलं संकट दूर करण्याकरिता, धर्मावर आलेली ग्लानी दूर करण्याकरिता, धर्माची पुनश्च स्थापना करून संत सज्जनांचा संभाळ करून दृष्टांचं निर्धरण अर्थात संहार करण्याकरता मी या भूतलावर जन्माला येतो. भगवान म्हणतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करीन. आणि जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा भगवान अवतार धारण करतात. महाराज सुद्धा एके ठिकाणी म्हणताय, धर्म अत्यंत सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. धर्म रक्षावय अवतार ज्यांना कायनातलं काहीही कळत नाही, आमच्यासारखी माणसं आहे, तुमच्यात बसलेली काही माणसं आहे, तरी ज्यांचं प्रमाण ऐकलं आपसुकच टाळ्या वाजवायला वाटतात नाही. गायनाची खरी ताकद आहे महाराज. कीर्तनकारानं कलाकारांचा गुणीजनांचा सन्मान केला पाहिजे. महाराज, मला तुमच्यासारखी कला माझ्याकडे नाही. मला तुमच्यासारखं वाजवता येत नाही, तुमच्यासारखं गाता येत नाही. मी बोलका पोपट आहे. मी ज्यावेळेस
वेदांताचार्य संत भूषण गुरुवरे तुकाराम महाराज शास्त्रीजी अध्यात्म शांतीपीठ आळंदी देवाची गुरुजींकडे होतो. गुरुजी म्हणायचे तुला काय व्हायचंय? पक वस्त 1200 घेऊन 1300 विकला होता. पेटी तर जमणारच नाही कळलं होतं. दुसऱ्याची 3 महिने वापरायला 4थ्या महिन्यात वापस देऊन टाकली होती. त्यांना म्हटलं गुरुजी मला कीर्तन करावायचं. ते म्हणे वेड्या माणसा, कीर्तन करायला गायन लागतं. काय लागतं? गायन लागतं, त्याशिवाय कीर्तन जमत नाही. म्हटलं गुरुजी मग आता काही जमणार नाही का? गुरुजी म्हणे कीर्तन करायचं तुझा जर ध्यास असेल तर नक्की जमेल, पण तुला स्वर लागेल. मी म्हटलं गुरुजी नाही जमणार. म्हणे अजून एक पर्याय तुला. म्हणलं काय? म्हणे एक तर स्वरात बोलावं लागेल, नाही तर जोरात बोलावं लागेल. म्हणलं गुरुजी हे जमल. स्वरात जर नाही जमलं मी जोरात बोलतो. ही कला महाराज, कलाकारावर प्रेम केलं पाहिजे. माझ्याकडे तुमच्यासारखी कला नाही. दीपक महाराज, काळे महाराज, तुमच्यासारखी कला माझ्याकडे नाही, पण मी कलाकारावरती प्रेम करतो. आणि कलाकारावरती प्रेम करणे ही सुद्धा एक कला आहे. विठ्ठला धर्मरक्षा वयावतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त जना. धर्माचं रक्षण करायला भगवान अवतार घेतात आणि आपल्या भक्ताचा सांभाळ करतात. 3 भगवान परमात्म्याच्या अवताराची 3 महत्वाची कारण आहे. धर्माची स्थापना, भक्तांचा सांभाळ आणि दुर्जनाचा संहार. या 3 कारणाकरता भगवान जन्माला येतात. कोणत्याही अवताराचा हीच कारण तुम्हाला आढळतील. भगवान परमात्म्याच्या अवताराची कारण मीमांसा आपण जर अभ्यासली तर ही 3 अत्यंत महत्वाची कारण आहे. भक्तांचा सांभाळ करण्याकरता भगवान ज्यावेळी जन्माला येतात, धर्माचं रक्षण ज्यावेळी करतात ना, भक्ताचा सांभाळ करताना भक्तांच्या घरची सगळी कामं भगवान करतात. भक्ताच्या घरची कामं करताना देव भक्ताची जात पाहत नाही, देव भक्ताचं कुळ पाहत नाही, देव स्त्री आहे की पुरुष आहे बघत नाही. अनेक भक्ताच्या घरची कामं भगवान परमात्मे केली. भक्ताच्या घरची कामं करताना देवाला लाज वाटत नाही. साधावया भक्ती काज लाज धरीत. भक्ताच्या भक्तीचा ऋण भगवंतावर झालेला आहे. त्या कारणे हा भगवान परमात्मा भक्ताच्या घरची सगळी कामं अवताराला आल्यावर करतो. तुम्ही म्हणाल नुसतं म्हणायचं आहे का? नुसतं म्हणायचं नाही. अनेक भक्ताच्या घरची अनेक कामं त्याने केली. कुणाकुणाच्या घरी काय काय काम केली याचं वर्णन करणं वारकरी परंपरेमध्ये पूर्ण अभंग आहे. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनी आदाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शिलेविनी सजन कसाया विकू लागे मांस. बाशी तर थांबायचं. सजन कसाया विकू लागे मांस. सजन नावाचा कसाई सज्जन त्याचा व्यवसाय. कसाई म्हणजे काय? कसाई म्हणजे कसाई नाही. कसाई म्हणजे त्याचा मांस विक्रीचा व्यवसाय. सजन नावाच्या कसायानं मांस विक्री करावी. तुम्ही म्हणा जिवंत प्राण्याचा मांस, त्या प्राण्याला कापून मांस विक्री करणं हे का सज्जन माणसाची लक्षण आहे? पूर्वीच्या काळी मांस विक्री करण्याची पद्धत वेगळी होती. सज्जनाव, मृत प्राण्याचं मांस विक्री केलं जायचं पूर्वीच्या काळामध्ये. मृत प्राण्याचं, जिवंत प्राणी मारले जात नव्हते. आता वेगळं आहे. आता वेगळं आहे महाराज. आता त्याचाही ट्रेन निघाला. नाच करती काय? यावंच लागतंय. त्याचाही ट्रेन निघाला महाराज. आज 10 कापले. विचित्र झाले महाराज लोक. कीर्तनाचा व्हिडिओ टाका 13 लाईक येते. आणि नाच करती काय? यावं लागतं 13,000 लाईक येते. चाललंय कुणीकडे महाराज. मृत प्राण्याचं मांस विकण्याची पद्धत आहे. सजन नावाचा कसाई मांस विक्रीचा त्याचा व्यवसाय. जगाच्या मालकानं त्याला मांस विक्री करू लागावी हा त्याच्या मनातला शुद्ध भाव आहे. सजन नावाचा कसाई त्याची कृती खाटकाची आहे. लक्षपूर्वक आहे का? सजन नावाचा कसाई त्याची कृती खाटकाची आहे, पण त्याची वृत्ती मात्र साधूची आहे. इथं वेगळं आहे महाराज. इथं कृती साधूची आहे पण वृत्ती मात्र खाटकाची आहे. मी सांगेन सज्जनाओ, एखाद्या वेळी आपल्या जीवनामध्ये कृती खाटकाची असली तरी चालेल गड्या, पण वृत्ती मात्र साधूची असली पाहिजे. आणि जर वृत्ती साधूची असेल तर मांस विक्रेत्याला सुद्धा मदत करायला तो विटेवरचा मालक त्याच्या मांस विक्रीच्या दुकानामध्ये येतो. मला थांबायचं, इथून पुढच्या विषयाकडे जायचंय. सजन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्या सुखरूप लागे. ठीक आहे. पुढे तो जगाचा मालक शांतीब्रह्म नाथाच्या पैठण नगरीमध्ये नाथांच्या घरची सगळी कामं करू लागला. श्रीखंड्या चंदन, नाथाच्या घरी देवपूजे करता चंदन उघडून द्यायला, चंदन लावायचं देवाला आणि उघडून द्यायला श्रीखंड्याच्या रूपातला देव आहे.
शांतीब्रह्म नाथाच्या घरी कावडीने पाणी भरायला देव आहे. अनेक भक्ताच्या घरची कामं केली. उदाहरण अनेक सांगता येते. आपल्या शेजारी परभणी नावाच्या जिल्ह्यात गंगाखेड नावाचा तालुका आहे. गंगाखेडला वारकऱ्याची दिंडी आली. एका मुलीने आपल्या वडिलाला विचारलं, बाबा कुठे निघाली ही दिंडी? वडील म्हणतात, बाळ ही दिंडी पंढरपूरला निघाली. मुलीनं विचारलं, बाबा दिंडी पंढरपूरला निघाली, काय आहे पंढरपूरला, कोण आहे पंढरपूरला? वडिलांना सांगावं, बाळ जगाचा मालक भगवान परमात्मा पंढरपूरला 28 युगापासून विटेवर उभा आहे. आणि त्या मुलीने आपल्या बापाकडे हट्ट धरला, बाबा जर जगाचा मालक विटेवर उभा असेल तर मला त्याच्या दर्शनाकरता घेऊन चला. त्या मुलीने आपल्या बापाकडे हट्ट धरला आणि त्या भाग्यवान बापानं आपल्या मुलीला खांद्यावर बसवलं आणि पंढरपूरच्या दिंडीत घेऊन निघाला. मी सांगेल गड्या, आपल्या मुलीला आयफोन घेऊन देणं फार मोठा पुरुषार्थ नाही. आपल्या मुलीला शाळा कॉलेजला पाठवणं हा सुद्धा फार मोठा पुरुषार्थ नाही. पण आपल्या मुलीला दिंडीत घेऊन जाणं आणि कीर्तनात टाळ घेऊन उभा करणं हा खऱ्या अर्थानं पुरुषार्थ आहे. भाग्यवान आहे त्या मुलीच्या मायबाप. मी सांगेल गड्या, या प्रत्येक मुलीमध्ये आपण जनाबाई पाहतोय. या प्रत्येक मुलीमध्ये आपण मुक्ताबाई पाहतोय. प्रत्येक मुलीमध्ये आपण बहिणाबाई पाहतोय, कानोपात्रा पाहतोय. या प्रत्येक मुलीमध्ये आपण आदिशक्ती पाहतोय. या प्रत्येक मुलीमध्ये आई तुळजा भवानी, राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर पाहतोय. या रणरागिणी ज्यावेळी कीर्तनामध्ये उभ्या राहिल्या ना, असं कमी वेळा होतं, कमी वेळा की जिथं जास्त मुली असतात कीर्तनामध्ये टाळ घेऊन, अधिक पुरुष मंडळी जास्त असतात. कधीतरी असं सुद्धा वातावरण असलं पाहिजे. आणि असंही या सप्ताहामध्ये महिलांचा वाटा जास्त आहे. पुरुष म्हणते मग आम्ही काय केलं, महिला तरी तुमच्याच असते ना. महाराज महिलांचा सुद्धा फार मोठा या सप्ताहामध्ये वाटा आहे.